1996 सालची सर्वात मोठी बजेट असलेली फिल्म। प्रगत कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर करण्यात आलेली एक कलाकृती। प्रादेशिक सिनेमा हा कथा, संगीत, अभिनय आणि मेकअप या आघाड्यांवरती सुद्धा तेव्हाच्या हिंदी चित्रपटांपेक्षा सुद्धा उजवा ठरू शकतो। याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे शंकर षण्मुखम दिग्दर्शित आणि कमल हसन अभिनीत इंडिया। हाय, मी गौरव आपलं स्वागत करतो आरंभ प्रस्तुत लेट्स रिव्हिजिट मध्ये। 1996 सालच्या त्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या निर्मितीची कहाणी सुरू होते ती डायरेक्टर शंकर आणि तामिळ सिनेसृष्टीतील निर्माते A.M. रत्नम यांच्या 1995 मधल्या भेटीतून। पण या भेटीच्या 2 वर्षांआधी शंकर यांनी ही कथा त्यांच्या 1993च्या जेंटलमन फिल्म नंतर लिहिली। तामिळमध्ये रजनीकांत आणि तेलुगूमध्ये राजशेखर यांच्यासोबत या प्रोजेक्टला किकस्टार्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु दोघांनीही त्यांच्या इतर प्रोजेक्ट्समधील कमिटमेंटमुळे या प्रोजेक्टला नकार दिला। सो जेव्हा A.M. रत्नम यांनी या प्रोजेक्टला होकार दिला तेव्हा या प्रोजेक्टचे प्री प्रोडक्शन टॉप गिअरमध्ये टाकले, कारण पुढच्या 2 वर्षांमध्ये भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण होणार होती आणि मेकर्सना ही मार्केटिंगची संधी गमवायची नव्हती। A.M. रत्नम यांनी स्क्रिप्टला होकार देताना मुख्य भूमिकेत कमल हसन यांना साईन केले। कमल हसन हे अष्टपैलू कलाकार। या चित्रपटाच्या दोन्ही भूमिका म्हणजे चंद्रू आणि सेनापती निभवण्याची मोठी जबाबदारी कमल हसन यांच्यावरती होती। शंकर यांचा ऐश्वर्या रायना चित्रपटामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होता, पण ऐश्वर्या राय यांनी ॲड एजन्सी सोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे त्यांना हे शक्य झाले। परिणामी या भूमिकेत मनीषा कोइराला यांना कास्ट करण्यात आले, ज्यांनी नुकताच मणिरत्नम यांच्या बॉम्बे चित्रपटात काम केले। ऐश्वर्या नसल्या तरी त्यांचे नाव या चित्रपटात घेण्याचे हे शंकर यांनी सोडले। ऐश्वर्या, इस बात को तुम भूल जाओ, बड़ा मत बनाना। मनीषा कोइरालांप्रमाणेच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला रंगीला सिनेमातील काम पाहून उर्मिला मातोंडकर यांना सुद्धा या इंडियन सिनेमाचा भाग करण्यात आला। सेनापतीच्या मागावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी शंकर यांनी नासर यांना विचारले होते, पण त्यांना त्यांच्या इतर चित्रपटांच्या शूट शेड्यूलमधून वेळ मिळत नसल्यामुळे त्या भूमिकेसाठी मल्याळी अभिनेते नेदू मुदीवेणू यांची निवड करण्यात आली। नासर यांना इंडियन चित्रपटात काम करता आले नाही, परंतु त्यांनी शंकर यांच्या पुढच्याच जीन्स चित्रपटात दुहेरी भूमिका केली। जाने दो इसे भाड़ में। क्या रिश्ता तोड़ने के लिए शादी करते हैं? इसे आखिरी वक्त तक निभाना चाहिए। अच्छा कुटुंब वही है। आता मंडळी, एक इंटरेस्टिंग फॅक्ट, इंडियन सिनेमाचे जेव्हा हिंदीमध्ये डबिंग झाले तेव्हा गौडामणीच्या भूमिकेला आपल्या मराठमोळ्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि सेंदिलच्या भूमिकेला कॉमेडी किंग जॉनी लेवर यांनी आवाज दिला। मेरा नाम सुवरलाल नहीं, सूरजलाल वर्मा है। सुवरलाल ऑफिसर, सारे ऑफिसर। इंडियन चित्रपटाच्या तामिळ आणि हिंदी चित्रपटामध्ये आणखी एक फरक होता। तामिळमध्ये पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू पावलेल्या मोचीच्या पत्नीचा रोल मनोरमा यांनी केला, तर हिंदी चित्रपटासाठी मनोरमा यांचे रोल पुन्हा रिशूट करण्यात आले आणि त्यांच्या जागी अरुणा इराणी यांना कास्ट करण्यात आले। ये जो पीली शर्ट वाला है ना, यही अर्जियां देखता है। आता कास्टिंग तर तगडी झाली, पण टेक्निकल टीम सुद्धा तेवढीच तगडी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हवी। चित्रपटाच्या लुकसाठी DOP जीवा आणि शंकर यांनी अमेरिकेतील लास वेगसला भेट दिली। तिथे त्यांनी तंत्रज्ञान शिकून अनेक कॅमेऱ्यांची खरेदी केली। जीवा यांचा शंकरसोबत हा 3रा चित्रपट आहे। त्यांनी याआधी शंकरसोबत जेंटलमन आणि कादलन म्हणजेच हमसे है मुकाबला या चित्रपटांसाठी काम केले। चित्रपटात चंद्रू आणि सेनापतीला एकत्र दाखवण्यासाठी स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट वेंकी यांना बरीच कसरत करावी लागली। स्वतः वेंकी यांनी
1997 रोजी reddit.com दिलेल्या मुलाखतीत याबद्दलचा अनुभव सांगितला. नेताजींच्या सीनसाठी आधी सर्व आर्कायव्हल फुटेजवरील डस्ट आणि स्क्रॅचेस काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना 35mm फिल्म फॉर्मॅटमध्ये रूपांतर केले. त्यावर कमल हसन यांचे फुटेज मर्ज करून त्यानंतर त्यांना एक जुन्या न्यूज रीलचा लुक देण्यात आला. हे स्पेशल इफेक्ट त्यावेळेच्या भारतीय चित्रपटांसाठी ग्राउंड ब्रेकिंग ठरले. पुढे वेंकी यांनी एस शंकर यांच्या जीन्स आणि महेश भट यांच्या डुप्लिकेट चित्रपटासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला. ऐसी जगह दिल कहता है चलो, दुनिया की कोई बुराई जहां न हो. तो बिल्कुल ठीक कह रहा है. फिर जितना तू शक्ल से बेवकूफ लगता है उतना तू बेवकूफ है नहीं. स्पेशल इफेक्ट मध्ये फक्त डिजिटल इफेक्ट येत नाही, तर एखाद्या पात्राला आकार देणे, आपण समोर पाहणारे पात्र हे अभिनेता नसून ती खरोखर एक व्यक्ती आहे, हा सुद्धा स्पेशल इफेक्टचाच एक भाग आहे. कमल हसन यांना 75 वर्षांचे वृद्ध दाखवण्यासाठी अमेरिकेतील मायकल वेशमोर आणि मायकल जोन्स यांची मदत घेण्यात आली. मायकल वेशमोर हे त्यांच्या स्टार ट्रेकसाठी केलेल्या कामामुळे प्रसिद्ध होते. याआधी त्यांनी शीतयुद्धामध्ये अमेरिकेच्या CIA एजंटसाठी मेकअप सेट तयार केला. कास्टिंग झाली, उत्तम तंत्रज्ञानाची जोड मिळाली. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी होती जी प्रत्येक चित्रपटाला तारून नेते, ती म्हणजे संगीत. जेंटलमन आणि कादर नंतर A.R. रहमानचा शंकर सोबत हा तिसरा चित्रपट. आधीचे दोन्ही चित्रपट चार्ट बस्टर दिल्यानंतर त्यावेळीही रहमानने कोणतीही कसर सोडली नाही. पॉप परकशन, इलेक्ट्रिक गिटार्स आणि सिंथेसायझर यांचा उत्तम वापर कमल हसन, मनीषा कोयराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांमध्ये केला गेला. लटका हे गाणं त्यावेळेच्या पॉप कल्चरबद्दल बरंच काही सांगतं. पण या गाण्याचे बीट्स रहमान यांनी त्यांच्या लव्ह बर्ड्स या चित्रपटात देखील वापरले होते. पण 2 गाणी अशीही होती ज्यात कर्नाटक संगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा उत्तम मिलाप केला गेला. टेलिफोन धुन में हसने वाली हे गाणं 90sच्या मुलांच्या ट्रॅक लिस्ट मध्ये असायचे. टेलीफोन धुन में हंसने वाली, मेलबर्न मछली मचलने वाली. या गाण्याची शूटिंग ऑस्ट्रेलियामधील सिडनी थिएटर आणि आउटबॅकमध्ये झाली. या गाण्याची अजून एक गंमत आहे, ती म्हणजे या गाण्यातली सरगम A.R. रहमान यांनी आधी रोजा चित्रपटामधील एका छोट्या पण महत्त्वाच्या सीनमध्ये यूज केली होती. लटका आणि माया मशिंद्रा गाण्यामधील स्पेशल इफेक्ट त्यावेळी पाथ ब्रेकिंग होते. शंकर हे त्यांच्या ग्रँड ट्रीटमेंटसाठी ओळखले जातात. याची प्रचिती चित्रपटातील कमल हसन आणि सुकन्या यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यामधून दिसून येते. शंभर नर्तक आणि जवळपास 1000 एक्स्ट्रासना सोबत घेऊन हे गाणं जिंजी किल्ल्यावरती चित्रित केले गेले. पण शंकर कधी कधी त्यांच्या साध्या प्रेझेंटेशनसाठी सुद्धा जाणले जातात. हे सेनापतीच्या फ्लॅशबॅकमधील गाण्यामधून दिसून येते. पंछी बाहों में गाती कोयल राहों में, धरती पे यही तो खुशी है, अपनी दुनिया में आंसू भी नहीं है. तामिळमधील गीत हे वाली आणि वैरामुथू यांनी लिहिले, तर हिंदीमध्ये याची जबाबदारी PK मिश्रांनी घेतली. पण असेही ऐकण्यात आले की कमल हसन यांना या गाण्याचा हिंदी अनुवाद आवडला नाही.
हिंदुस्थानी नंतर पी के मिश्रांनी शंकरसोबत तब्बल 11 वर्षांनी काम केले, ते म्हणजे शिवाजी द बॉस या चित्रपटातील गाण्यांसाठी. शेवटाला येताना काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊ. इंडियन हा चित्रपट शंकर यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला. मुधालवन किंवा नायक सिनेमातील या सीनचे साधर्म्य इंडियनच्या QTV मधील या दृश्यात दिसले. QTVच्या इमारतीवरून आणखी एक ट्रिव्हिया आहे. तिचे खरे नाव टेम्पल टॉवर आणि ही इमारत शंकर यांच्या हमसे है मुकाबला अपरिचित या चित्रपटात दिसली. इंडियनचा क्लायमॅक्स हा शंकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित मृत्यूवरून प्रेरणा घेऊन लिहिला होता. ज्या प्रकारे नेताजींचा मांचुरिया येथे विमान अपघात होतो आणि सांगितले जाते की तो फक्त ब्रिटिशांना फसवण्यासाठी केलेले नाटक होते, तसेच नेताजींचे सिंगापूर येथे आझाद हिंद सेना सरकार स्थापन झाले. या दोन्ही गोष्टींवरून चित्रपटात सेनापतीची विमानतळावरून मृत्यूला चकमा देऊन सिंगापूर येथे पलायन दाखवले गेले. इंडियन सिनेमाबद्दल अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण या व्हिडिओ पुरत्या इतक्याच. जर तुम्हाला अशाच माइलस्टोन कलाकृतींविषयी जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.